राज्य सरकार किसान सम्मान निधि को लेकर बड़ा ऐलान किया है। इसके तहत जिन किसानों ने 2019 के बाद जमीन खरीदी है, ऐसे किसानों को भी किसान सम्मान निधि और नमो किसान योजना का लाभ मिलेगा। बुधवार को विधानसभा में एक प्रश्न के उत्तर में बोलते हुए कृषि मंत्री दत्तात्रेय भरने ने कहा कि नियमों को ठीक करने के लिए केंद्र सरकार को पत्र लिखा गया है। इसी के साथ उन्होंने किसानों को योजना का लाभ मिले, इसके लिए हर प्रयास करने का आश्वासन भी दिया। राज्यामध्ये पीएम किसान सन्मान योजना ही केंद्राची आणि राज्याची नमो शेतकरी महान निधी योजना ह्या दोन योजना ह्या शेतकऱ्यांसाठी आहेत आणि त्याप्रमाणे आज आपण जर विचार केला तर केंद्राकडून साधारणतः माझ्या शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत 21 हे शेतकऱ्यांना हप्ते दिले गेलेत। त्याची एकूण सगळी जर रक्कम जर विचार केला तर साधारणतः 39,309 कोटी एवढी रक्कम ही केंद्र सरकारने माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी ती दिलेली आहे आणि महाराष्ट्राचा जर आपल्या राज्याचा जर विचार साधारणतः एक हप्ता साधारणतः 1814 कोटी रुपये। मगाशी जे आपल्या सदस्यांनी जे विषय विचारला की त्यांच्या सोलापूर जिल्ह्याचा त्यांनी विषय विचारला, तर सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 6,99,000 लाभार्थी पात्र शेतकऱ्यांपैकी साधारणतः 6,82,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत आपण त्याचा लाभ हा दिलेला आहे। त्यामुळे त्यांचा जो प्रश्न आहे की ही जी योजना आहे केंद्र सरकारची, ह्या केंद्र सरकारच्या योजना ही साधारणतः त्याचा कट ऑफ डेट ही पूर्वी ज्यावेळेस केंद्राने योजना जी आपण केंद्राने ते राज्यांनी त्याप्रमाणे राबवली साधारणतः 1 फेब्रुवारी 2019 की त्याच्या अगोदर असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 1 फेब्रुवारी 2019 नंतर जर कुणी नवीन शेती घेतली तर तो लाभार्थी तो शेतकरी यामध्ये पात्र ठरत नाही। आणि सदस्यांची भावना आहे बरोबर आहे की त्या 2019 नंतर फक्त वारसाला एखादा मृत्यू झाला तर वारसाला त्या योजनेचा लाभ घेता येतो, परंतु ज्यांनी नवीन शेती घेतली किंवा नवीन ह्या गोष्टी घेतात तो त्याला लाभ होत नाही। त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे केंद्र सरकारकडे प्रस्ताव दाखल केलेला आहे। आम्ही वारंवार त्यांनी विनंती पत्र दिलेली आहेत।